आज आपण आंबट गोड अशी चिंचगुळाची चटणी बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी होईल एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे। त्यासाठी 1 ग्लास गरम पाणी, त्यामध्ये 1 वाटी चिंच, 1.5 वाटी गूळ व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची जिरेपूड, मिरपूड व 1 चमचा चाट मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे मिश्रण थंड झालं की मिक्सर जारमध्ये काढून त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे आणि एखाद्या गाळणीमध्ये व्यवस्थित असं ही प्युरी गाळून घ्यायची आहे, म्हणजे त्या चिंचेतील धागेदोरे किंवा गुळातील खडेही आपल्याला बाजूला काढता येतील। त्यानंतर ही घेतलेली प्युरी ही गॅसवरती 2-3 वेळा अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि थंड झालं की काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवायची आहे। ही प्युरी फ्रीजमध्ये 2-3 महिने व्यवस्थित अशी टिकून राहते। तयार आहे आपली बाहेर मिळणारी भेळ किंवा पाणीपुरीमधली चिंचगुळाची चटणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब